महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत आम आदमी पक्ष स्वबळावर सर्व जागा लढवणार असल्याचे सुतोवाच आम आदमी पार्टीचे महानगर अध्यक्ष रुपेश कदम यांनी केले आहे। आम आदमी पक्ष येणाऱ्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत नेहमीप्रमाणे सुशिक्षित आणि स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार देणार आहे, तर दिल्ली आणि पंजाब सरकारप्रमाणे उत्तम शिक्षण, उत्तम आरोग्य, चांगले रस्ते अशा मूलभूत मुद्द्यांवर इथली निवडणूक आम्ही लढणार असल्याचे आम आदमी पार्टीचे महानगर अध्यक्ष रुपेश कदम यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले। आम आदमी पार्टी यांच्यातर्फे पनवेल महानगरपालिका हद्दीत विविध विषयांवर आंदोलने, उपोषणे, मोर्चे काढण्यात आलेली असून दरवेळी सर्वसामान्य लोकांच्या पाठीमागे आम आदमी ठामपणे राहिली असून त्यांच्या समस्या सोडवण्याचे काम देखील आम आदमी पार्टीने केले असल्याचे रुपेश कदम यांनी सांगितले आहे। लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत असलेली आम आदमी पार्टी पनवेल महापालिकेत मात्र स्वबळावर निवडणूक लढणार असल्याने महाविकास आघाडीला फटका बसणार अशी शक्यता व्यक्त केली जाते। त्याचबरोबर पार्टी अध्यक्ष अरविंद केजरीवाल स्वतः व पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान सिंग, राज्यसभा सदस्य संजय सिंग, राज्यसभा सदस्य राघव चड्डा, माजी मुख्यमंत्री दिल्ली आतिशी मार्लेना, आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार सौरभ भारद्वाज आदी तगड्या नेत्यांची फळी प्रचारासाठी उपस्थित राहणार असून पनवेल महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या पक्षाचे तिकीट पूर्णपणे निशुल्क असणार असून सर्व उमेदवारांना जाहीरनामा व प्रचार साहित्य देखील पक्षाकडून मोफत देणार येणार असल्याचे महानगर अध्यक्ष रुपेश कदम यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले। पनवेलच्या सर्वांगीण विकासासाठी, भ्रष्टाचार मुक्त प्रशासनासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी ही लढाई आहे। लवकरच उर्वरित उमेदवारांची पुढील यादी जाहीर करण्यात येईल असेही यावेळी रुपेश कदम यांनी सांगितले।